भारतीय जनता पार्टी सतारा जिला कार्यालय का भूमि पूजन संपन्न हुआ और कौनसी उद्घाटन में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया। इस अवसर पर विधायक शिवेंद्र सिंह राजे भोसले, पूर्व सांसद रंजीत निम्बालकर, सतारा जिले के सभी पदाधिकारी उपस्थित रहे हैं। विधायक शिवेंद्र सिंह राजे भोसले, विधायक नरेंद्र पाटिल, पूर्व विधायक दिलीप येलगांवकर, मनोज घोरपड़े और भाजपा पदाधिकारी कार्यक्रम स्थल पर मौजूद हैं। आज सतारा जिले में भाजपा कार्यालय का भूमि पूजन हो रहा। मैं गर्व से कहना चाहता हूँ कि भाजपा सतारा जिले की नंबर 1 पार्टी है। आगामी विधानसभा में भाजपा सतारा की सभी सीटें जीतेगी और सभी उम्मीदवार विजयी होंगे और महागठबंधन जीतेंगे। हमारे पास 2 राज्यसभा है, एक राज्यसभा अजीत दादा को मिलेगी और एक राज्यसभा हमारे पास है। इसलिए जो भी निर्णय लिया जाएगा वो हमारे सहयोगियों के विचारों के आधार पर होगा। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सतारा में कहा कि अजीत पवार एक राज्यसभा दी जाएगी। देवेंद्र फडणवीस आज अन्ना साहब पाटिल विकास निगम के 1 लाख उद्यमियों को ऋण वितरण कार्यक्रम के लिए सतारा में थे। 5 लाख उद्यमियों को ऋण वितरण का कार्य अन्ना साहब पाटिल विकास निगम द्वारा पूरा किया जाएगा। सतारा में आज उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि सतारा से जुबेर शेख और मुन्ना मुजावर करू शकतो हे अधिक महत्त्वाचं आहे। पण त्यासोबत पक्ष इतका मोठा आपला झाला वाढतोय, त्यामुळे कार्यकर्त्यांना एक हक्काची जागा असली पाहिजे, याकरता कार्यालय देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। मला विश्वास आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाचं काम सातारा जिल्ह्यामध्ये प्रचंड वाढलं। आज सातारा जिल्ह्यातला आपला पक्ष हा नंबर 1 चा पक्ष आहे, प्रमुख पक्ष आहे आणि मंचावरचे नेते असतील किंवा समोर बसलेले कार्यकर्ते असतील, आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आज सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा अत्यंत वेगाने समोर आलेला आणि सर्वात मोठा पक्ष झाला आहे। आणि मला विश्वास आहे जसं लोकसभेमध्ये श्रीमंत छत्रपती उदय महाराजांना आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, जनतेच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी विजय मिळाला, तसंच विधानसभेच्या निवडणुकीतही आपली महायुती या जिल्ह्यातल्या सगळ्या जागा जिंकेल आणि एक चांगला रेकॉर्ड आपण या जिल्ह्यामध्ये तयार करू। त्या दृष्टीनं आजचा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। लवकरात लवकर हे बांधकाम पूर्ण व्हावं आणि त्याच्या उद्घाटनाच्या वेळी पुन्हा एकदा आजच्या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि अध्यक्ष धैर्यशीलजी असतील, साताऱ्याची पूर्ण टीम असेल, आपले आमदार असतील, आपले खासदार असतील, या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे आपण पुनरुज्जीवित केलं आणि नरेंद्र पाटीलजींना त्याची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे गावोगावी फिरून मराठा समाजातल्या तरुणांना उद्योजक केलं। 8,500 कोटी रुपये एवढं कर्ज आज वितरित केलं आहे। जवळपास 800 कोटी रुपयाचं व्याज आपण वितरित केलेलं आहे आणि आमचे शिवेंद्रराजे भोसले यांनी मला निमंत्रण दिलं होतं की याचा जो 1 लाख जे आपले उद्योजक झाले त्याचा कार्यक्रम हा तुम्ही सातारला घेतला पाहिजे, कारण सातारा ही स्वराज्याची राजधानी तर आहेच आणि त्यासोबत स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांची देखील जन्मभूमी आहे, त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी घ्यावा। तो कार्यक्रम आज झालाय आणि आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित होतात। ज्या लोकांचा आम्ही सत्कार केला, अतिशय सामान्य घरचे तरुण किंवा तरुणी, पण त्यांनी या महामंडळाचा उपयोग करून स्वतःचं जीवन बदलवलेलं आहे। आता दुसरा टप्पा हा 5 लाखाचा आपल्याला पार पाडायचा आहे असा आम्ही संकल्प केला। मला अतिशय आनंद आहे, भाऊसाहेब महाराजांच्या नावाने ही कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी होती आहे आणि त्याचा संपूर्ण आराखडा बघितल्यानंतर मी तर असं म्हणेन की जवळपास महाराष्ट्रातली सर्वात आधुनिक अशा प्रकारची कृषी उत्पन्न बाजार समिती ही इथे साताऱ्यामध्ये या ठिकाणी शिवेंद्रराजेंच्या प्रयत्नातून होते। साहेब, यावेळेस लोकसभेच्या उमेदवाराला घवघवीत यश मिळालं, पहिल्यांदाच भाजप जिल्ह्यामध्ये प्रवेश करते, पण आता भाजपमध्येच काही लोकांची मागणी होती की आमच्या जिल्ह्यातली जी राज्यसभा आहे ही आमच्याकडेच राहावी। ते असं आहे की 2 राज्यसभा आमच्याकडे आहेत, त्यातली 1 राज्यसभा ही भारतीय जनता पक्षाकडे राहणार आहे। एक आम्ही त्यावेळी अजितदादांना कबूल केली होती, त्यामुळे ती त्यांच्याकडे जाऊ शकते किंवा जाणार आहे।
जो काही योग्य निर्णय आहे तो निर्णय निश्चितपणे आता आमचं पार्लमेंटरी बोर्ड कोल्हापूर रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।